कांदा मुळानी भाजी अवघी विठाई माझी, असं कोणी म्हटलं होतं? सावतामाळी, संत सावतामाळी. ते एक संसार करणारे व्यक्तीच होते, पण ते आपल्या शेतामध्ये निरनिराळे फळभाज्या लावत असत. कांदा मुळा हे सर्व ते लावत असत आणि सतत विठ्ठलाचे नामस्मरण करत ते आपले काम अगदी मन लावून व मग्नपणे करत असत. आणि त्याचा परिणाम असा झाला की साक्षात परमेश्वर त्यांना भेटायला आला, साक्षात विठ्ठलाने त्यांना दर्शन दिलं. कारण तो कामात इतकी मग्न असायचा, इतकी मन लावून करायचा की त्यात त्याला साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले. मग मला सांगा, आपण संसारात राहून आपल्या देवाची प्राप्ती आपण करू शकत नाही का? आपला संसार अगदी प्रामाणिकपणाने आनंदाने करत, सर्वांचा विचार करत आणि आपल्या देवाला न विसरता आपले प्रत्येक कर्म आपल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करून आपण जर संसार करत राहिलो तर त्यात सुद्धा आपल्याला देवाची प्राप्ती होते. देवाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला सर्व काही सोडून कोणत्याही डोंगरात जाऊन बसायची गरज नाही किंवा कोणत्या तरी मंदिरात जाऊन नेहमीच तिथं बसण्याची गरज नाही आहे. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, आपली सर्व कर्म करत, आपण आपल्या देवाचे नामस्मरण करत, पूजन अर्चन करत आपण आपल्या परमेश्वराला प्राप्त करू शकतो. हां, पण त्यात सातत्य हवे, खरेपणा हवा. संसार म्हटलं की बऱ्याच गोष्टी घडत असतात. कधी फायदा, कधी नुकसान, कधी भांडणं, कधी द्वेष, इतरांचा त्रास. पण ते सगळं सहन करून पुढं जाण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. एखाद्याने चूक केली, आपण 3 वेळा माफ करू शकतो. चौथ्या वेळी आपण त्याच्यापासून सावध राहायला शिकतो. किंवा जरी भांडणतंटे झाले तरी आपले मन भांडणासाठी सुद्धा तयार होत नाही. बास, आता ह्यात काही नाही असं आपल्याला वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या देवाचे नामस्मरण करूया. ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांना क्षमा करूया आणि आपल्या अध्यात्माच्या मार्गाच्या दिशेने आपण मार्गक्रमण करूया. असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपल्याला देवाची प्राप्ती होते. मग अशा वेळेला आपल्याला कोणत्याही संकटाला तोंड देण्याची आपल्यामध्ये आपला परमेश्वरच क्षमता निर्माण करतो आणि आपण आपल्यामध्ये एक धाडशी वृत्ती निर्माण होते. ज्या वेळी आपण इतरांवरती अवलंबून राहत होतो तिथं आपण स्वावलंबी बनायला शिकतो. मग मला सांगा, संसारात राहून आपण आपल्या देवाला प्राप्त करू शकत नाही का हो? सतत देवाचे नामस्मरण करत मंदिरातच बसायला हवं, प्रत्येक पूजेत भागच घ्यायला हवा, भरपूर ठिकाणी दानधर्मच करायला हवा असं नाही. हां, करावा दानधर्म, जेवढं जमतं तेवढं करावं, घ्यावं नाव, पूजेला बसावं, पण अगदी मनापासून. कोणतंही चुकीचं वाईट कर्म आपल्या हातून जास्त घडणार नाही याचा विचार करूनच आपण वागायला हवं. आणि हे सर्व जरी जमत नसेल तरी आपल्या रोजच्या कामात आपण अगदी मन लावून प्रामाणिकपणाने ते काम करत असू, त्यामध्ये कोणतंही आपण खोटेपणा करत नसू, अगदी मनापासून आपल्या देवाचे नामस्मरण करत आपण जर प्रत्येक काम केलं तरी त्यात सुद्धा आपल्याला परमेश्वर भेटतो. हे अगदी खरं आहे आणि त्याचा अनुभव बऱ्याच जणांना आलाही असेल. आणि जे असे अनुभव आलेले व्यक्ती आहेत अर्थातच त्या आध्यात्मिक व्यक्ती असणार आहेत. कारण अध्यात्माचा दिखावापणा हा कधीच करता येणार नाही. अध्यात्म हे आतूनच यावं लागतं आणि बऱ्याच जणांना ते मूळतः असतं. पण बऱ्याच जणांना आयुष्याचे टक्केटोले खाऊन, त्रास सहन करून त्यांचा आत्मा आध्यात्मिक असतो. मग ते स्वतःसुद्धा अध्यात्माकडे वळतात. मग म्हणतात ना, सोन्याला कसं तापवून त्याला सोन्यासारखं झळाळी दिली जाते, अगदी तसंच म्हणा. किंवा एखादी वस्तू तयार करायची असेल किंवा कुंभार जर मडकं बनवत असेल तर तो किती वेळा ते चिखल अगदी व्यवस्थित करून त्याला आकार आणतो. अगदी तसंच जे आध्यात्मिक सोल्स असतात, आध्यात्मिक आत्मे असतात, त्यांना अध्यात्माकडे वळवण्यासाठी परमेश्वराकडून खूप शिक्षा दिली जाते आणि ती शिक्षा आपल्यासाठी चुकीची नसतेच. अशा अनुभवातूनच आपण योग्य मार्गावर येत असतो. ज्यावेळी आपल्याला त्रास होतो त्यावेळी दोन मार्ग असतात, एक योग्य आणि दुसरा अयोग्य. मग आपण अयोग्य मार्गावरती चालतो का योग्य मार्गावरती हे परमेश्वराकडून पाहिलं जातं. आणि ही परीक्षा काही एका टप्प्यात संपणारी नसते, खूप परीक्षा द्याव्या लागतात. मग आपल्याला आपला देव भेटतो. मग अशा वेळेला जे त्रास देणाऱ्या व्यक्ती असतात त्या हळूहळू आपल्यापासून लांब व्हायला सुरुवात होतात
आणि आपण परमेश्वराच्या जवळ जायला सुरुवात होतो. मग अशा वेळी आपल्या रोजच्या कामातसुद्धा आपण मनातल्या मनात देवाचे नाव घेऊन आपले कर्म कार्य करत राहिलो तरी आपल्याला देव भेटतो. आणि अशा कितीतरी समाजामध्ये अशा व्यक्ती आहेत की ज्या दुःखाने त्रासाने गांजलेल्या आहेत, ज्यांना कोणताच मार्ग सापडत नाही आहे, कोणताच रस्ता दिसत नाही. आपलीच माणसं आपल्या विरोधात गेलेली आहेत. ज्यांच्यासाठी वेळ दिला ते पलटलेले आहेत. कारण जिथं सकारात्मकता असते तिथे नकारात्मकताही असतेच. मग जिथं नकारात्मकता जास्त असते तिथं देव कोणत्या ना कोणत्या रूपाने सकारात्मकताही पाठवतोच. आता एखाद्या घराचं उदाहरण घेऊया. त्या घरात समजा सगळ्याच व्यक्ती जर नकारात्मक असतील, चुकीच्या मार्गाने जाणारे असतील, तर अति तिथं माती होतं हे मी तुम्हाला बोललेच. त्यामुळं एखादी अशी सोल, एखादा असा आत्मा परमेश्वर तिथं पाठवतो की त्या सगळ्या निगेटिव्हिटीवर मात करून त्या व्यक्तीला एक सकारात्मकता निर्माण करावी लागते. एक नवीन संकल्पना घेऊन नवीन पद्धतीनं मार्ग निर्माण करावा लागतो. मग अशा सकारात्मक व्यक्तीला खूप त्रास होतो. पण म्हणतात ना, ज्याची योग्यता असते त्यालाच परमेश्वर परीक्षेत उतरवतो. अगदी तसंच ज्याच्याकडे ही कॅपॅसिटी असते ते आपल्या देवाला माहिती असतं, ते आपल्याला माहिती नसतं. आणि जेव्हा आपल्याला समजतं की आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये का अडकलो, आपल्या बाबतीत असं का घडलं, मग ज्यावेळी देव भेटतो त्यावेळी लक्षात येतं आपल्याला की आपल्यामध्ये ही सकारात्मकता होती, आपल्याकडे तोंड देण्याची क्षमता होती. म्हणूनच परमेश्वरानं आपल्याला ह्यामध्ये ढकललं. कारण जिथे सगळीकडे निगेटिव्हिटी आहे तिथं जर पॉझिटिव्हिटी असेल तरच काहीतरी चांगलं घडू शकतं, नाहीतर सगळा विध्वंसच होऊ शकतो. मग आता एखाद्या कुटुंबात सगळ्याच व्यक्ती निगेटिव्ह असतील तर एखादी पॉझिटिव्ह व्यक्ती तिथं गेली तर ती व्यक्ती तिथं काय करेल, सगळ्यांना पॉझिटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तसं घडलं नाही तर परमेश्वरच त्या व्यक्तीला त्या लोकांपासून बाजूला करेल आणि नवीन काहीतरी निर्माण करण्यासाठी देव कोणता तरी मार्ग काढून देईल. नवीन पिढीसाठी योग्य गोष्टी घडाव्यात म्हणून परमेश्वराच्या साथीने काहीतरी ती व्यक्ती नक्कीच चांगलं करेल. कारण तिच्याकडे सकारात्मकता असते. आणि सकारात्मकता ही कुठे असते, ती देवाकडेच असते. निगेटिव्हिटी ही कुणाकडे असते, जी राक्षस प्रवृत्तीची लोकं असतात त्यांच्याकडेच असते. म्हणून अशा व्यक्तींनी दुःख मानायचं नाही की माझ्या अवतीभोवती सगळी नकारात्मक लोकच का आहेत. कारण देवाची संकल्पना अशी असते की तिथंच तुम्हाला काहीतरी नवीन निर्माण करायचं आहे. त्या चौकटीतून बाहेर पडून तुम्हाला काहीतरी योग्य करायचं आहे आणि ही तुमची परीक्षा आहे. म्हणून अशा परीक्षेला अगदी शांततेने म्हणता येणार नाही, पण अगदी धाडसानं तोंड द्यायला हवं. कोणता जरी मार्ग सापडत नसेल तरी योग्य मार्गावरती राहून देवाचे नामस्मरण ठेवून देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून प्रत्येक कार्य करावं. कोण जे सांगेल, चांगले उपाय देवाचे सांगतील, अगदी डोळं झाकून करावं. भले तेवढे आपले नुकसान होईल, पण म्हणतात ना 100 खडे मारल्यानंतर एखादा खडा लागतोच. अगदी तसंच आहे. नाहीतर ह्यानं सांगितलं म्हणून मी का करू, त्यानं सांगितलं म्हणून मी का करू, हे केले की मी हा उपाय केला नाही. तुम्हाला तुमच्या आवाक्यात आहे, तुमच्या ऐपतीत आहे तेवढं सगळं तुम्ही करा. योग्य वेळ येईपर्यंत करा. देवावर विश्वास ठेवून करा. जोपर्यंत तुमची योग्य वेळ येणार नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहावा. आणि अगदी आंधळा विश्वास तुम्ही देवावर ठेवा. तुमचा देव तुम्हाला नक्कीच त्यातून तारेल. कारण अशा प्रसंगातूनच मी गेलेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी हे सांगत आहे. आणि आता मी हे सांगते म्हणून असे सगळे प्रसंग माझ्या आयुष्यात संपलेत असं नाही. किंबहुना ते प्रसंग संपून हे आयुष्य आहे म्हटल्यानंतर इथं खाचखळगे असणारच, दुसरा प्रसंग येणार. पण अशा प्रसंगामध्ये आपला देव आपल्यासोबत आहे हे काही आपल्यासाठी कमी नसते आणि हे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे आपला देव आपल्या जर सोबत असला की आपल्याला कशाचीच भीती वाटत नाही. आपली भीती कुठे पळून जाते हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि आपण आपल्या देवाच्या साक्षीने आयुष्यातील प्रत्येक संघर्षावर मात करत पुढं जात राहतो. आणि हेच खूप महत्त्वाचे आहे ना, बरोबर ना. माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही सबस्क्राईब केला तर नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येईल. आणि ज्यांना खरोखर अशा प्रसंगात अडकलेले आहेत त्यांना जगण्याची नवीन उमेद मिळेल. ज्यांची देवावर श्रद्धा आहे ती आणखीन श्रद्धा वाढेल. कारण सगळीजण चुकातूनच शिकून येतात.
आम्हीसुद्धा चुका करून इथंपर्यंत आलो आहोत, पण आम्हाला देव भेटला. तसं तुम्हा सर्वांना देव भेटावा, तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, तुम्हालासुद्धा आनंद मिळावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि म्हणूनच मी हे व्हिडिओ बनायला सुरुवात केलेली आहे. माझा दुसरा ह्यात कोणताही उद्देश नाही आहे. जो चांगला अनुभव मी घेतला तो तुम्हा सर्वांना मिळावा व कठीण प्रसंगातून तुम्ही बाहेर पडावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नवीन विषय घेऊन मी परत येईन. बाय बाय.